नमस्कार मंडळी, आज आपण टॉप 5 सोयाबीन व्हेरायटी जाणून घेऊ। या सोयाबीन वाणांची तुम्ही जर लागवड केला तुम्हाला निश्चितच मोठ्या प्रमाणात उत्पादन बघायला मिळेल। मागच्या वर्षी शेतकरी मित्रांनो विदर्भ तसेच मराठवाडा इथे आपल्याला चारकोल रॉट, फायटोप्तेरा तसेच येलो मोजॅक यांसारखे रोग बघायला मिळाले या 2-3 वर्षात। तर शेतकरी मित्रांनो इथे KDS, JS 335 यांसारख्या वाणांचा काही टिकाव लागत नाही, कारण शेतकरी मित्रांनो इथे ज्या सोयाबीन वाणांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात आहे त्याच वाणांची आपल्याला लागवड करायची आहे। कारण आधी मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड होत होती, तर आपला जो नागपूर विदर्भ भाग आहे, मराठवाडा भाग आहे, तो मध्य प्रदेशला लागून आहे, म्हणून तो रोग हळूहळू आपल्या पण एरियात क्षेत्रामध्ये पसरला सोयाबीनवर आणि कालांतराने पश्चिम महाराष्ट्रात पण जाऊ शकतो। तर मित्रांनो बाकी जे कृषी मित्र सांगत आहे की हे लागवड करा, JDS 335, KDS यांसारख्या व्हेरायट्या विदर्भ तसेच मराठवाड्यात फेल जातात, म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्हेरायटीची इकडे लागवड करायची आहे विदर्भ तसेच मराठवाडा क्षेत्रात। तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे व्हेरायटी बघायला मिळतात सहनशील तसेच मोठ्या प्रमाणात उत्पादन देणाऱ्या व्हेरायट्या, त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिली व्हेरायटी आहे RVSM 1135। शेतकरी मित्रांनो ही व्हेरायटी मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून देणारी व्हेरायटी आहे आणि या फायटोप्तेरा तसेच चारकोल रॉट या रोगांना सहनशील व्हेरायटी आहे। या व्हेरायटीवर आपल्याला रोग बघायला मिळत नाही, तसेच शेतकरी मित्रांनो जबरदस्त उत्पादन काढून सुद्धा ही व्हेरायटी देते आपल्याला। आणि हिचा फक्त शेतकरी मित्रांनो एक हीच समस्या आहे की जेव्हा काढणीला येते तेव्हा पण हिची जी काडी आहे ते हिरवी राहते, तर आपल्याला ते सुकू द्यायची आहे। काढून झाल्यावर 1 दिवस आपण जर त्याला राहू दिले तर ते सुकून जाईल। तर विशेष काही नाही आहे शेतकरी मित्रांनो, पण जबरदस्त व्हेरायटी आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे। आपल्याला हेच खूप महत्त्वाचे आहे की रोगप्रतिकारक शक्ती या रोगांविषयी जास्त असलेली पाहिजे। तसेच शेतकरी मित्रांनो RVSM 1210 हे मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून देणारी व्हेरायटी आहे। 4 दाण्यांच्या शेंगा आपल्याला बघायला मिळतात। तसेच रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा या व्हेरायटीची RVSM 1135 सारखीच आहे, सहनशील आहे। आणि हिचे जे शेंग आहे, हिचे जे आउटर लेयर आहे ते तडकण्याची भीती शेतकरी मित्रांनो नसते। ही पण व्हेरायटी आपल्या विदर्भ मराठवाडा क्षेत्रात रोगप्रतिकारक सहनशीलता जास्त असून ही या रोगांना बळी पडत नाही, म्हणून या व्हेरायटीची पण तुम्ही बिनधास्तपणे लागवड करू शकतात। आणि तिसरी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो MEUS 725। व्हेरायटी शेतकरी मित्रांनो आपल्या विदर्भ तसेच मराठवाडा एरियात मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून देते आणि हे व्हेरायटीसुद्धा सहनशील व्हेरायटी आहे चारकोल रॉट फायटोप्तेराला। काही प्रमाणातच शेतकरी मित्रांनो आपल्याला कुठेच एखादी झाड रोगीट दिसू शकतो, पण शेतकरी मित्रांनो ही व्हेरायटी पण आपल्या या रोगांविषयी थक धरून ठेवते आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून देते। तर ह्या व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो, एक RVSM 1135, RVSM 1210 आणि तिसरी MEUS 725। ह्या व्हेरायटीची तुम्ही इकडे मराठवाडा तसेच विदर्भ या क्षेत्रामध्ये आपण लागवड करू शकतो। आणि चौथी आणि पाचवी व्हेरायटी शेतकरी मित्रांनो आपल्याकडे बूस्टरची हुतुतू आणि खोको। बूस्टरची हुतुतू आणि खोको आपल्याकडे रोगास बळी पडली नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन काढून दिले। मित्रांनो बूस्टरचे हुतुतू आणि खोको या वाणाबद्दल सांगायचं झालं तर हुतुतू आणि खोको हे केसाळ शेंगांना यांना केसा असते म्हणून कीड यांना मोठ्या प्रमाणात येत नाही आणि आपल्याला फवारणीचा पण सुद्धा खर्च वाचतो। जर कीडच नाही राहिली तर आपण महाग कीटनाशक कशाला वापरू, तर याप्रमाणे आपला फवारणीचा खर्च पण वाचतो। आता मित्रांनो आपण हुतुतू या सोयाबीन व्हेरायटीची कुठं पण लागवड करू शकतो। भारी जमीन, मध्यम जमीन, पानबसम जमीन आणि मुरमाड जमीन इथे पण आपण याची लागवड करू शकतो। तसेच आपण खोकोची लागवड ही भारी जमिनीतच करावी, तिथे आपल्याला ही मोठ्या प्रमाणात जबरदस्त उत्पादन काढून देईल।
याची कोरडवाहू तसेच पानबसन जमिनीत, जिथे चिबाड जमीन आहे तिथे लागवड करायची नाही. म्हणजेच तिथे हे आपलं तग धरून ठेवेल नाही आणि आपल्याला नुकसान करू शकते. म्हणून भारी जमीन जर तुमची असेल तर खो निवडा, आणि जर थोडी मुरमाड, चिबाड किंवा कोरडवाहूसारखी जमीन असेल तिथे आपल्याला हुतुतू या वाणाची निवड करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या टॉप 5 व्हेरायटी आहे आपल्या मराठवाडा आणि विदर्भात. या व्हेरायटीची तुम्ही लागवड केली तर निश्चितच तुम्हाला उत्पादन मिळेलच. आणि शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राकडचा जो क्षेत्र आहे तिथे आपल्याला KDS, JS 335 या व्हेरायटीची तुम्ही लागवड करू शकता. तर पश्चिम महाराष्ट्राकडे आपल्याला हे रोग बघायला मिळत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, इकडे जे वाण सोयाबीनचे वाण चालू आहे ते वाण तुम्ही निवडू शकता. पण आपल्याकडे मराठवाडा, विदर्भ यांकडे आपल्याला सोयाबीनचे वाण निवडताना पूर्ण सावधपणे निवडायचे आहे. कारण शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या वाणांच्या वैशिष्ट्यावर, त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आपले उत्पन्न ठरून आहे. जर रोगप्रतिकारक शक्ती नाही राहिली, आपल्याकडे तर खूप रोग आहे, फायटोप्थेरा, चारकोल रॉट आणि येल्लो मोजॅक. तर या वाणांना बळी पडले नाही पाहिजे आपले सोयाबीन वाण. म्हणून चांगल्या वाणाची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या. तसेच शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी कृषीगंध या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो, पोहोचवा त्यांच्यापर्यंत. कारण सोयाबीनचं योग्य वाणाची लागवड आपल्याला करायची आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.